तर सुंदर गोष्ट सांगतो, नीट ऐका. एकादशीचा दिवस असतो, घरात आजोबा त्यांचं पूजा पाठ वगैरे करत बसलेले असतात. म्हणजे त्यांचं सुरू असतं विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण, त्यांचं नाम जप सगळं सुरू असतं. तेवढ्यात हे सगळं करत असताना त्यांचा नातू म्हणजे उत्सुकता तो जातो आणि विचारतो की आजोबा तुम्ही विठ्ठल विठ्ठल करत असता, कृष्ण कृष्ण करत असता, मला पण सांगा ना कोण आहे विठ्ठल, कोण आहे कृष्ण, का सगळेजण त्यांच्यावर इतकं प्रेम करतात. त्याच्यावर आजोबाला हसू येतो आणि ते किती सुंदर सांगतात ते बोलतात, बाळा मथुरेच्या कारागृहात जन्म घेतला तो प्रकाश कृष्ण आहे. गोकुळात येशूच्या प्रेमात वाढत होता तो बाळ कृष्ण. वृंदावनात लीला करीत होता तो कान्हा कृष्ण होता. सख्यांसोबत राहणार गायी चारत होता तो कन्हा कृष्ण. मथुरेत कंसाचा वध करून आई देवकी आणि वडील वासुदेव यांची सुटका करणार तो एक वासुदेव कृष्ण होता. वासुदेव कृष्ण. समुद्राच्या मध्यात द्वारका उभारली तो द्वारकाधीश कृष्ण होता. द्रौपदीच्या मदतीला एका आवाजात धावून आला तो एक सखा कृष्ण. एका क्षणात युद्ध थांबवू अथवा संपवू शकणारा पण धर्माच्या विजयासाठी युद्ध घडवून आणणारा तो धर्म संस्थापक कृष्ण होता. आणि अर्जुनाच्या साहाय्याने जगाला गीतेचा उपदेश दिला तो जगद्गुरु स्वयं नारायणाचा कृष्ण होता. स्वयं नारायणाचा कृष्ण. आजोबा थोडं थांबवतो त्यावर तो मुलगा आणखी एक प्रश्न विचारतो की आजोबा आता कृष्ण कुठे आहे. त्याच्यावर ते आजोबा सांगतात